नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण काय करायलेलो आहोत, तर या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही की मी कांदे नीट करायला घेतलेले आहेत, जे की मला माहेराहून दिलेले होते आईने मला खाण्यासाठी. त्यांनीच थोडेफार शेतामध्ये खाण्यासाठी कांदा लसूण वगैरे लावले होते, त्यातीलच काही कांदे मला दिले होते. तर पाहू शकताय जर कांदे जास्त असतील तर ते आपल्याकडे लगेच नासायला सुरुवात होते किंवा कोंब यायला चालू होतात. आणि ज्यावेळेस आपण विकत कांदे आणून खातो त्यावेळेस मात्र आपल्याला कांदे पुरवल्या येत नाहीत, आणि असं घरचे जर शेतातले जर कांदे असतील तर आपल्याला ते संपत नाहीत. तर या ठिकाणी बरेच कांदे माझे नासायलते. त्यानंतर पाहू शकताय तुम्ही कांद्यांना कोंब येलेले होते. म्हणून मग मी काय केलं की कांद्यांना एकदा हात मारून घेण्यासाठी त्याच्यावरील जो की पालापाचोळा आहे, जो खराब झालेला पाचोळा आहे तो काढण्यासाठी घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय तर कांदे व्यवस्थित नीट करून ठेवल्यास खूप छान वाटतात आणि ते टिकायला पण छान मदत होते आणि बऱ्याच दिवस ते टिकतात. आणि आता पावसाळ्याचे दिवस म्हणल्यास तर जरा अशा गोष्टींची जरा काळजीच घ्यावी लागते. तर या ठिकाणी मी सकाळच कांदे नीट करायला घातलेले आहेत, म्हणजे परत इतर कामे पण मला आवरायची होते, घर आवरायचं होतं, बरीच कामं माझी राहिलेली होती. पण रोज आज करू उद्या करू करण्यात माझे कांदे राहून गेले ते नीट करायचे. आणि मला वाटते आत्ता अशात जरा कांद्यांचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे मला त्या कांद्यांची किंमत वाटलेली आहे, त्यामुळेच मी तत्परतेने ते नीट करण्यासाठी घेतलेले आहे. तरी पण असे पण जास्ती नाहीत भाव वाढलेले, परंतु काय होतं ना, शेतकऱ्यांसाठी 2 दिवस सुखाचे आले की लगेच सगळ्यांचे बोल चालू होतात की कांदे खूप महाग झाले, काय खायचं काय नाही. परंतु तसं नाही केलं पाहिजे. इतर दिवशी जो शेतकरी आपल्यासाठी एवढं काबाड कष्ट करतो त्याच्यासाठी जे 2 दिवस सुखाचे असतात त्यासाठी त्यात पण आपण आपले सुख मानले पाहिजे, आणि आहे ते योग्यच आहे म्हणून चालले पाहिजे. कारण की शेतकऱ्यांच्या शेतमालाला हा भाव नक्कीच आला पाहिजे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि शेतकरी राजाचे राज्य येवो हीच अपेक्षा. थँक्यू.